श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हे लेक्चर अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला प्रश्न याच्यामध्ये दिलेले आहेत. शेवटपर्यंत लेक्चर्स पाहायचं आहे. शेवटपर्यंत तुम्ही प्रश्न पाहत पाहत उत्तर तुम्हाला सर्च करायचं आहे किंवा उत्तर तुम्हाला काढायचं आहे आणि उत्तर आन्सर तुम्हाला चेक करायचं आहे. टेलिग्रामला दररोज टेस्ट दिली जाते 7 वाजता. तुम्ही टेस्ट सोडवायची आहे. हेच प्रश्न टेस्टला असतात. तर तुम्ही अगोदर पेपर पाहायचा, सॉल्व करा आणि दररोज 9 वाजता तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, प्रत्येक टेस्टचं सोल्युशन पाहायचं आहे. या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न, एका संख्येला 18 ने गुणण्याऐवजी चुकून 28 ने गुणलेलं आहे, तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 350 ने जास्त येतो, तर ती संख्या कोणती? बघा अशा प्रॉब्लेम्समध्ये काय करायचं असतं, दिलेल्या संख्यांचा काय करा, तुम्ही डायरेक्ट फरक घ्या आणि काय करा, आता 18 आणि 28 मध्ये फरक कितीचा आहे? 10चा. बरोबर. फरक जसं ह्या दोन संख्यांमधला फरक 10चा आहे, तसं गुणाकारापेक्षा 350 ने जास्त येते. गणितामध्ये कमी जास्त हे जर शब्द येत असतील तर त्याला पण म्हणतात फरक आहे तो. तर 10 भागांची किंमत किती दिली? 350. तर एका भागाची किंमत किती? 35. बरोबर. तर ती संख्या कोणती? तर ती संख्या असेल सी. आता हे तुम्ही डायरेक्ट उत्तर काढलेलं आहे, पण ॲक्च्युअली याच्या पाठीमागे कन्सेप्ट कशी असेल हे पहा. आता या ठिकाणी पहा, समजा ती संख्या आपण x मानली. x ला काय केलं मी? 18 ने गुणलं तर काय होईल? 18x. परंतु चुकून 28 ने गुणलेले, तर x ला 28 ने गुणलं तर काय होईल? 28x होईल. आता ह्या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 18x आणि 28x मध्ये 10x चा फरक आहे. बरोबर. आपण मानलेल्या संख्येमुळे फरक 10x चा आलेला आहे. बरोबर. आणि ॲक्च्युअली या प्रश्नामध्ये किती दिलेले आहे? 350 दिलेले आहेत. म्हणजे 10x ची किंमत दिली किती? 350. तर x इक्वल टू काय येईल? हा शून्य कट होईल, 35 होईल. म्हणून तुम्हाला काय सांगितलं, 18 ने गुणण्याऐवजी 18 ने 28 ने गुणलेलं आहे. तर मी काय केलं, डायरेक्टली फरक घेतला आणि फरक इक्वल टू फरक मांडला आणि तुमचं उत्तर ते चाललेलं आहे. हे सांगायचं मेन स्टेप होती, परंतु तुम्ही शॉर्टकटमध्ये असं डायरेक्टली करू शकता. ठीक आहे. लगेच पुढील प्रश्न पाहूया. मग विद्यार्थी मित्रांनो, हा पुढील प्रश्न, दोन संख्यांचा गुणाकार 15 आहे, त्या प्रत्येक संख्येची 3 पट करून गुणाकार केल्याचं उत्तर काय येईल? बरोबर. आता याचे पण दोन मेथड्स आहेत, दोन्ही व्यवस्थित समजून घेऊया. एक प्रॉपर कन्सेप्ट असेल आणि एक शॉर्टकट असेल. बघा या ठिकाणी समजा त्या दोन संख्या मी काय म्हटलं, एक ए आहे आणि दुसरी बी आहे. ए आणि बी चा गुणाकार केला, उत्तर किती आलं? 15. दोन्ही संख्यांची 3 पट केली. 3 पट मग केली म्हणजेच काय केलं, ए ची 3 पट आणि बी ची 3 पट, म्हणजे ए ला 3 वेळा गुणाकार केला आणि बी चा पण 3 वेळा गुणाकार केला. म्हणजेच काय, 3a गुणिले 3b इक्वल टू काय येईल? बरोबर. आता याच्यामध्ये तुम्ही विचार केला, याचा अर्थ काय होतो? 3 गुणिले a 3 गुणिले b इक्वल टू काय येईल? आपल्या सर्वांना माहिती आहे 3 त्रिक किती? 9. a गुणिले b किती दिले आपल्याला? 15 दिलाय. या ठिकाणी किती येईल? 135. उत्तर काय असेल तुमचं? ऑप्शन बी. आता अशा प्रॉब्लेम्समध्ये तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, या ठिकाणी पहा, दोन संख्येचा गुणाकार दिलाय 15 आहे आणि प्रत्येकाची पट केली 3 पट, म्हणजे प्रत्येकाची पट केली मी, दोन संख्या आहेत आणि दोघांची 3 पट केली. बरोबर. मग 3 गुणिले 3 डायरेक्टली 9 येत आहे. जेवढ्या वेळा पट केली त्या पटींचा गुणाकार करा तुम्ही. त्या प्रत्येक संख्येची 3 पट केली आणि संख्या किती दिल्यात? 2 दिल्यात, म्हणजे 2 वेळा 3 घ्या. 3 संख्या असत्या, तिघांचीही 3 पट केली असती तर 3 वेळा तुम्ही 3 घेतलं असतं. 5 पट केली असती दोन संख्येची तर 2 वेळा 5 घेतलं असतं. 5 पट केली असती 3 वेळा 3 संख्येची तर 3 वेळा 5 घेतलं असतं तुम्ही. मग डायरेक्टली तुम्ही अशा गणितामध्ये काय करायचं, दिल्यात किती संख्या? 2. बरोबर. मग 3 2 वेळा घ्या आणि गुणिले त्यांची गुणाकार घ्या. डायरेक्टली काय होईल? 3 त्रिक 9 गुणिले 15 135. ऑप्शन बी तुमचं उत्तर असेल. लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, 4 1 2 म्हणजे काय? 4.5 किलोग्रॅम हळदीच्या 150 ग्रॅमची एक पिशवी असेल. 150 ग्रॅमची एक पिशवी, याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील? म्हणजे 4.5 किलो काय आहे? हळद आहे आणि 150 ग्रॅमची एक पिशवी तयार केली तर 4.5 किलो मध्ये किती पिशव्या तयार होतील? मला सांगा. या प्रश्नामध्ये काय करणार तुम्ही,
150 ग्रॅमची काय एक पिशवी आहे, बरोबर. आता 1 किलो म्हणजेच किती 1000 ग्रॅम, अर्धा किलो म्हणजेच किती 500 ग्रॅम, 4 किलो म्हणजेच किती 4000 ग्रॅम, वरचा अर्धा किलो म्हणजेच किती 500 ग्रॅम, म्हणजे ग्रॅम किती तयार होतील 4500, म्हणजे 4500 ग्रॅम तयार होईल. 150 ग्रॅमची एक पिशवी, तर 4500 ग्रॅम मध्ये किती पिशव्या तयार होतील, ग्रॅम ग्रॅम कॅन्सल होईल, या ठिकाणी हा शून्य गेला, या ठिकाणी पट किती आहे 30 पट, 15 त्रिक 45 आणि वरती शून्य, या ठिकाणी पिशव्या किती तयार होतील, याचे पण 30 पट घ्या, 30 पिशव्या तयार होतील. ऑप्शन कोणता असेल तुमचा, ऑप्शन बी आहे. ठीक आहे, लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. बघा, एका दुकानात 3 पाती असलेले जेवढे पंखे आहेत तेवढे 4 पाती असलेले पंखे आहेत. जर एकूण पाती 119 आहेत तर दोन्ही प्रकारचे एकूण पंखे किती आहेत. बघा मला सांगा, 3 पाती एकत्र केली की एक पंखा तयार होतोय, बरोबर. आणि दुसरी कंडिशन काय आहे, 4 पाती एकत्र केली की एक पंखा तयार होतोय. याचा अर्थ काय होतो, 4 आणि 3 7 पाती एकत्र केली तर किती पंखे तयार होतात, 2 पंखे तयार होतात, बरोबर. याचा अर्थ काय होतो, 7 पाती एकत्र केली तर 2 पंखे तयार होतात. एकूण पंख्यांची संख्या, एकूण पात्यांची संख्या किती दिली 119 पाती दिलेत, तर किती पंखे तयार होतील. या ठिकाणी याची किती पट आहे ही, 7 एके 7, 7 4 राहिले, 7 7 49, ही 17 पट आहे, बरोबर. याची पण काय करा तुम्ही 17 पट घ्या. ऑप्शन कोणता असेल, या ठिकाणी 34 पंखे तयार होतील. ऑप्शन कोणता आहे तुमचा, ऑप्शन ए असेल. कॅल्क्युलेशन अवघड पद्धतीमध्ये करू नका, प्रॉब्लेम्सला व्यवस्थित समजून घ्या, नक्की ॲक्च्युली काय करायचं आहे. दररोज संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला टेस्ट दिली जाते, ती टेस्ट तुम्ही आधी सॉल्व्ह करायची आहे आणि 9 वाजता संध्याकाळी बरोबर सोल्युशन तुम्हाला मिळलं जाते. हे सर्व ठिकाणी शेअर करा, तुमच्या सर्व मित्रांना नक्की फायदा होईल. ठीक आहे, लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. 2चा दुसरा घात गुणिले 2चा तिसरा घात आणि पूर्ण ब्रॅकेटचा x घात इक्वल टू 64 आहे, तर x इक्वल टू किती. या ठिकाणी पहा कसं सोल्युशन करणार. 2चा कितवा घात आहे, बेस समान आहे 2 2 आणि मध्ये गुणाकार चिन्ह असेल तर बेस आहे असा लिहायचा आणि वरच्यांची बेरीज करा. 3 आणि 2 किती होईल 5. आता हे काय झालं, ब्रॅकेट ॲज इट इज आहे असं झालं, x वरचा आहे असा इक्वल टू. आता याच्यामध्ये जर विचार केला तुम्ही, बरोबर, तुम्ही याला या ठिकाणी बेस काय आहे 2, याला पण 2च्या स्वरूपामध्ये लिहा, 2चा काहीतरी घातांक लिहा याला. या ठिकाणी पहा 2 गुणिले 64ची फोड करा तुम्ही, 8 गुणिले 8, बरोबर. हा 2चा घातांक किती 3 गुणिले हा 2चा घातांक किती 3, दोघांचा बेस समान 2, बेस समान असेल तर वरच्यांची काय करायची घातांकांची बेरीज. 2चा हा कितवा घात आहे 6वा घात, तीच या ठिकाणी लिहायचं तुम्हाला. 2चा हा घातांक किती 6. आता या ठिकाणी पहा पुढे काय होईल, ब्रॅकेटच्या आतमध्ये 5 आहे, ब्रॅकेटच्या बाहेर x आहे, काय येईल 2चा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल, 2चा 5x हा घातांक इक्वल टू 2चा 6वा घात, काय येईल 5x इक्वल टू 6, तर x इक्वल टू काय येईल 6/5. ऑप्शन कोणता असेल तुमचा, ऑप्शन सी उत्तर असेल. बघा लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 6. पहिली व दुसरी संख्या यांचं गुणोत्तर 5/6 आहे, दुसरी व तिसरी संख्येचे गुणोत्तर 2/3 आहे, तर जर पहिली संख्या 35 असेल तर तिसरी संख्या कोणती. या ठिकाणी पहा पहिल्या 2 संख्येचं गुणोत्तर किती दिले 5/6, दुसऱ्या 2 संख्येचं गुणोत्तर किती दिले 2/3. या ठिकाणी घर मोकळा आहे, या ठिकाणी घर मोकळा आहे, बरोबर. शेजारचे घर शेजारच्याने पूर्ण करा, शेजारचं घर शेजारच्याने पूर्ण करा. आता रेशो घ्यायचा आहे तुम्हाला. रेशो घ्यायचा असेल तर तुम्ही काय करा, 5 दुने 10, 6 दुने 12, 6 त्रिक 18.
पुन्हा 2ने याच्यामध्ये भाग द्या, 2 पंचे 10, 2 सक 12, 2 9 18, 5 6 9 आले उत्तर. आता हा रेशो तुम्ही कसा अजून कोणत्या प्रकारे काढला असतो तुम्ही डायरेक्टली बघा, ह्या दोघांचा हे उभे 2 कॉलम आहे, दोघं जण आहेत बरोबर. ह्या दोघांमधून एक कट केला, ह्या दोघांमधून एक कट केला, ह्या दोघांमधून एक कट केला, तर तुमचा डायरेक्टली रेशो येऊ शकतो हा. म्हणजे कसं केलं तुम्ही, हा 2 कट केला, हा 2 कट केला आणि याच्यातून 2 त्रिक 6, म्हणजे याला 2 ने भाग दिला, याला 2 ने भाग दिला, याने 2 ने भाग दिला, 3 आलं असतं. तर उत्तर काय आलं असतं तुमचं 5 6 3 त्रिक 9 बरोबर. या ठिकाणी 1 राहिला, या ठिकाणी 1 राहिला, 5 1 5, 6 1 6, 3 त्रिक 9 डायरेक्टली रेशो आला असता. तुम्हाला पहिली संख्या किती दिली 35, याची पट किती आहे 7 पट. याची तुम्हाला काय विचारले तिसरी संख्या कोणती, याची 7 पट, 7 9 किती 63, ऑप्शन बी असणार आहे तुमचा. ठीक आहे, लगेच पुढील प्रश्न पाहूया. काय क्वेरीज वाटत असेल तर सर्वांनी सांगायचं आहे, कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. ठीक आहे, पाहूया. बघा पुढील प्रश्न, रमेश व सुरेश यांच्या भांडवलाचं गुणोत्तर 4:5 दिलेले आहे आणि त्यांच्या मुदतीचं गुणोत्तर 3:4 दिले, तर नफ्याचं गुणोत्तर किती आहे. सर्वांना माहिती आहे, तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये किंवा कुठेही तुम्ही काय केलं, भांडवल गुंतवणूक केलेली, काहीतरी गुंतवणूक केली, म्हणजे जे काही गुंतवणूक असेल, इन्व्हेस्टमेंट केली एखाद्या तुम्ही बरोबर. गुंतवणूक जेवढी आहे आणि ती किती दिवसांपर्यंत, किती वर्षांपर्यंत, म्हणजे किती मुदतीपर्यंत, किती कालावधीपर्यंत गुंतवणूक कराल तेवढा तुमचा नफा असतो. 100 रुपये 5 वर्षांसाठी त्याची गुंतवणूक केली बरोबर, आणि त्याच्यावरती काय तर असेल पुढे व्याज असले काय असेल ते, म्हणजे गुंतवणूक आहे आणि किती कालावधीसाठी गुंतवणूक केली, ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुमचा येतो तो नफा असतो. म्हणजे गुंतवणूक आणि मुदत यांच्यापासून काय तयार होतो, नफा तयार होतो. या ठिकाणी पहा 4:5 गुंतवणुकीचं रेशो आहे, मुदतीचा रेशो आहे 3:4, 4 4 कॅन्सल झाला, 3:5 काय असेल मुदतीचं नफ्याचा रेशो असेल, ऑप्शन काय असेल तुमचा ए असेल. तुम्हाला डायरेक्टली असं करण्याची गरज आहे नाही. 4 त्रिक 12, 5 चोक 20 बरोबर. या ठिकाणी तुम्ही काय केलं 4 त्रिक 12, 4 पंचे 20 असं करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी कट करा, मगाशी पण तुम्हाला सांगितलेलं आहे. लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, 960चं 37.5% किती, महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी पहा 37.5%, ज्यांना पर्सेंटेजचा चार्ट माहिती असेल तर त्यांना लगेच समजेल. या ठिकाणी पहा 12.5% म्हणजेच काय 12/1/2%, याचा अर्थ काय होतो 1/8 होतो बरोबर. हे किती दिले तुम्हाला, याची दुप्पट बघा किती येईल. या ठिकाणी पहा 37.5 पाहिजे तुम्हाला, 37.5 म्हणजे 1/2%, 37.1/2%. ॲक्च्युअल दुप्पट करा, आणखी एकदा 12.5 घ्या, म्हणजे 3 पट घेतली की काय येईल तुमचं 37/1/2%. या ठिकाणी पहा 12.5 गुणिले जर तुम्ही 3 केलं तर किती येईल, हे किती आहे 37.5 आहे, 3:5 15 बरोबर. 3:5 15, हातच्या 3 2 6 1 7, 3 1 3, 37.5%, म्हणजे 12.5% म्हणजे 1/8 आहे. तर याचीच 3 पट काय आहे 37/1/2%. याचा अर्थ काय होतो, याची पण काय घ्या तुम्ही 3 पट घ्या, ही किती आहे 3/8, 37/1/2% म्हणजे किती 3/8. आता या ठिकाणी पहा 960 गुणिले 37.5% म्हणजेच किती 3/8 असतात. या ठिकाणी भाग द्या, 8 1 8, 8 2 16 0, 12 त्रिक 36, 360, ऑप्शन सी असेल तुमचा. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे प्रश्न आहे का, हां एक शेवटचा प्रश्न आहे 45चा वर्ग किती. या ठिकाणी पहा लगेच उत्तर, शेवटचा प्रश्न आहे 9वा, 45चा वर्ग किती बरोबर. आता स्क्वेअर काढायचा आहे, युनिट डिजिटला कोणता संख्या आहे 1 आणि 5 असेल तर काय करा, या 5चा वर्ग घ्या, किती आहे 25,
आता हितसंख्या जी संख्या आहे त्याच्या पुढची संख्या या ठिकाणी लिहा 5. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. किती येईल? 4 पंचे 20. 20 25 उत्तर असेल तुमचं 9व्या प्रश्नाचं. बघा दररोज अशा प्रकारचे टेस्ट सॉल्व्ह करत आहोत. दररोज 9-10 शक्यतो 10 प्रश्न आहेत. तर तुम्ही काय करा, ही जी काही टेस्ट होत आहेत टेलिग्रामची लिंक सुद्धा सर्वांना द्या तुम्ही, आणि दररोज टेस्ट सॉल्व्ह करा. तुमचे ऑप्शन मॅच होतात का बघा. तुम्ही केलेली कॅल्क्युलेशन आणि या ठिकाणी शिकवलेली कॅल्क्युलेशन जर सारखी असतील तर चांगलीच बेटर गोष्ट आहे. तुम्हाला दररोज कॅल्क्युलेशनची एक नवीन आयडिया येऊन जाईल. तुमचा कसा 5 सेकंद 10 सेकंद वेळ वाचेल ते तुम्हाला दररोज समजून जाईल. ठीक आहे, आपण या ठिकाणी आता काय करूया, थांबूया.